पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 434 ओव्या झाल्या होत्या। भावार्थ तई संकल्प तुटे, भावार्थ तई देव भेटे, भावार्थ नाही ते कष्टे दैव हता। ज्याच्याकडं भाव आहे आणि जो भावशील आहे त्याला भावार्थी असं म्हटलं जातं, आणि भावधारण जिथं झाला तो भावार्थ। नुसता भाव असतो तो गुणात्मकही असतो। कधी कधी काय आहे की रजगुणाचा भाव असू शकतो, तमगुणाचा भाव असू शकतो, कारण त्यांच्या ठिकाणी त्यांचं दैवत आणि त्या दैवताचा भाव, असे भाव त्यांना जे फळ पाहिजे असेल तिकडं वळतात। पण हा जो भाव आहे तो कसा आहे तर परमात्म्याकडं म्हणजे आत्मसुखप्राप्तीकडं जायचा आहे। त्याच्यामुळं आत्मसुखप्राप्तीचा जर संकल्प केला असेल तर तो संकल्पसुद्धा संकल्प या दृष्टीनं काय आहे अडसरच आहे, म्हणून संकल्प तुटे। आता त्या संकल्पाला काय आहे की कोणती गोष्ट अशी की जी आपल्याला करता येते ते करता येते, पण जे परमात्म्याच्याच कृपेनं मिळणार आहे, श्रीगुरूच्या कृपेने मिळणार आहे ते वस्तुतंत्र आहे, त्याच्यावर आपला हक्क नाही। म्हणून संकल्प करता आला पण संकल्प सिद्धीला नेणं हे काय आपल्या हातात आहे का? मग तिथं संकल्प तुटे, भावार्थ तई देव भेटे, आणि ज्याच्याजवळ भाव आहे त्यालाच देव भेटतो। एरवी देव नाही असे जागाच नाही ना, सर्व ठाई आणि आमच्याही जवळ आहे, ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहे। पण देवाबद्दलचा भाव कुठं आहे कोणाजवळ? देवाबद्दलचा भावच नाही। आमचा भाव म्हणजे इकडं तिकडं तिकडं, म्हणून तर काय झालं की आत्मभ्रांती झाली आणि आमचे सगळे लक्ष ते माऊली सांगतात की आत्मभ्रांतीसाठी वस्तू विकरली 12 वाटी। हे 12 वाटे म्हणजे काय? इंद्रिये आणि त्यांच्या रस्त्याने जाणारी वस्तू म्हणजे कोण आहे? आत्मज्ञानच आहे। पण ज्ञान आता विषयाकडे वळालं म्हणून विषय ज्ञान ठरलं, आणि ते कधीच इकडे वळत नसल्यावर असा देव कळाला तर नाहीच। यदा कदाचित समोर आला तर त्याला कोण देव म्हणत आहे? कारण याची दृष्टी देवाला पारखणारी आपलंसं करणारी नाही। म्हणून जिथं भाव आहे तो भाव काय करतो तर देवाला आपल्याकडं यायला भाग पाडतो, भेट होती। म्हणून त्याच्यामुळं काय झालं, भावे विण देव नकळे निस्संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे। आता निस्संदेहता श्रीगुरू करत असतात, म्हणून त्यांच्या ठिकाणी त्या निस्संदेहालाच अनुभव येतो, आणि तो जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी भाव जो आहे तो श्रीगुरूमुळे योग्य भाव झाला आहे की जो भगवंतालाच आपलंसं करेल, अशा भावानंच देव भेटतो। भावार्थ नाही तई कष्टे दैव हता, आणि ज्याच्याजवळ भाव नाही त्याला कष्टच कष्ट। याचं कारण काय झालं तर प्रारब्धच त्याचं उलटं झालं। कारण का तर प्रारब्धामध्ये बाकीच्या गोष्टी काय असतील ते असतील, नसतील ते नसतील, ते प्रारब्ध आहे। पण ह्याच्या व्यतिरिक्त जे प्रारब्धात नाही ते प्राप्त करून घ्यायचं असलं तर परमार्थ आहे। परमार्थाशिवाय आपण काही केलं तर कष्टच आहेत। परमार्थ सोडून जे काही कराल त्याला कष्ट म्हणायचं, आणि कष्ट कुणाला बरं वाटतं? मग ते नाही का आमच्या नशिबे का असं आलं असंच म्हणावं लागतं। म्हणून त्याच्याकरता दैव हाता, ज्याचं नशीबच चांगलं नाही। दैव म्हणजे नशीब, अदृष्ट, प्रारब्ध ही एकार्थवाची शब्द आहेत। जो त्या कष्टाला स्वीकारतोय त्याला हे नशीब त्याचा उपयोग करत नाही। भावार्थ तरी तीर्थ फळे, भावार्थ ते
तत्व कळे वैकुंठीचे भाव बळे पाहुणे येती। आता दुसरी गोष्ट अशी की किती तीर्थाला आपण गेलो तर त्या तीर्थाबद्दलचा भाव असला पाहिजे ना। आपण आता पाहतो की पंढरपूरला गेलं की हे जे काही पाणी, आता जे काही नदीला पूर आहे ही गोष्ट वेगळी, पण जेव्हा पाणीच नसतं तेव्हा ते बंधारा आणि त्या बंधाऱ्याच्या मागं साचलेलं पाणी, आणि त्या पाण्याला पाहिल्यावर मनुष्य म्हणतो इथं कुठं आंघोळ करायची, इथं कुठं पुढं जायचं। पण ज्यांचा भाव असतो ते म्हणतात काही असो, हे चंद्रभागा आहे, चंद्रभागा तीर्थ आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ठिकाणी कोणतंच काही वाटत नाही। ते असल त्यात पाय तरी धुतील, आंघोळ तरी करतील, काहीही करतील, कारण भाव आहे। आणि किती जरी स्वच्छ असलं आणि काही जरी असलं तरी युक्तिवाद करणाराला काय, कुठं जाऊन पंढरपूरच्या नळावर आंघोळ केली म्हणलं चंद्रभागेचंच पाणी येतं, हे तेच पाणी, ते काय दुसरं पाणी आहे का, असं समजून तर्कवाद चालवणं हा त्या ठिकाणी काय झाला, भावच नाही असं झालं। मग जिथं जिथं काय आहे तीर्थ आहे, ते तीर्थ जरी असलं तरी भाव तुमच्याजवळ असलं तर तीर्थाचं फळ आहे, एरवी नाही। भावार्थ तई तत्व कळे, आणि ज्याच्याजवळ भाव आहे त्याला तत्व कळतं। अर्थात काय की श्रवण करणं हे आपलं काम आहे, पण शास्त्राची कृपा असल्याशिवाय समजत नसतं। शास्त्राची कृपा जोपर्यंत नाही तोपर्यंत तुम्हाला जे ऐकता ते तुमच्या डोक्यावरून जाईल, झोपच येईल त्यावेळेस, कारण काय शास्त्र कृपा नाही, आणि किती झालं तरी अंतःकरणात ते पेलवत नाही। पण ज्याच्या ठिकाणी भाव आहे ते काय समजलं काय न समजलं ह्याच्यापेक्षा तो लक्ष देऊन ऐकत असतो, आणि त्याला मात्र काय आहे की होत 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 चांगलं कळायला लागतं। आता तो तत्त्वसुद्धा सगळी सांगू शकतो, तत्त्वाच्या मांडण्या करू शकतो, कारण का तर भावनेनं त्याला तिथपर्यंत नेऊन पोचवलेलं आहे। वैकुंठीचे भाव बळे पाहुणे येती। आता हाच सगळा प्रकार म्हणजे परमात्मा महाविष्णू कुठं राहतात तर वैकुंठीत, पण त्यांच्या ठिकाणी हे जे काय आहे ते कळून येतं की कोणाचा भाव आहे, म्हणून त्यांनी काय करावं, ज्याचा भाव आहे तिकडंच। मग नावडे वैकुंठ क्षीराचा सागर येवोनी अंतर राहे दासा, तिथं येऊन राहतो तो। हे सगळं जसं नारदाला वाटलं की देवा खरा भक्त कोण, तेव्हा सांगितलं अरे ते पृथ्वीवर येणे एक शेतकरी तो। आता ते काय आहे गेले ना शोधायला, असं माझं नाव न घेता ह्यांचं नाव सांगतात, म्हणजे असा कोण आहे तो, हा आपला शेतीच्या कामाला सकाळी उठला, झोपीतनं उठल्यावर सगळं तोंडबिंड धुतलं, आंघोळ केली की एकदाच म्हणला नारायण, आणि लागलं काम सुरू। दुपारच्या जेवणाच्या अगोदर सगळं दशमी सोडली, जेवायच्या आधी म्हणला नारायण, झालं। आणि पुन्हा संध्याकाळी सगळं उरकलं ना अंथरुणावर अंग टाकायच्या अगोदर म्हणला नारायण। नारदाला वाटलं आता हे काय म्हणलाय खरं पण तीनदाच, म्हणजे कदाचित ह्याचा एखादा वार असेल म्हणून दुसऱ्या दिवशी ऐकलं, तिसऱ्या तेच, मग गेले देवाकडं काय हे, आता ते म्हणायचं आहे की तो तीनदा, पण देवाने पहिल्यांदा सांगितलं नारदा तुला काही काम नाही म्हणून तो दिवसभर म्हणतो। आता इतक्या कामात म्हणतो ह्याचं मला खूप वाटतं चांगलं, म्हणजेच काय झालं तर भाव आहे तो पुढं काय करतो हे गोष्ट वेगळी, पण करता करता भाव त्याच्याजवळ जागृत असल्यामुळं भगवंत त्याचं बांधील होतो। भावो तै भज्य भजना भावे तुटे विकल्प कल्पना, भाव ते भावना तात्काळ फळे। एकंदरीत जिथं भाव असतो त्याचंच भजन होतं, तोच आपल्या भज्याला जाणत असतो। भज्य म्हणजे ज्याच्याबद्दल आपला भाव आहे तो। मग भाव कोणाबद्दल आहे, जसं ते सांगतात की हा गेला एकलव्य आणि त्याने काय केलं, मला शिकवा म्हणला धनुर्विद्या, पण ते द्रोणाचार्य म्हणले नाही मी फक्त क्षत्रियालाच शिकवतो, तू नाही। मग ह्याचा भाव मात्र खूप, मग त्यांनी काय करायचं, त्यांचा एक चिखलाचा पुतळा केला आणि त्यांना विचारायचं असा धरू का बाण, प्रश्न ह्यानीच विचारायचा आणि उत्तर त्यांनीच धर,
आता काय आहे की दोनदा तीनदा त्याचं झालं, मग शेवटी त्याला त्या पद्धतीने यायला लागलं, असं करत पारंगत झाला. पण हे कुठं त्या पुतळ्याकडं बोलतच द्रोणाचार्याचा पुतळा केलेला. आणि एक वेळ द्रोणाचार्य आणि त्यांचा कुत्रा हे बरोबर चाललेलं, आणि त्या कुत्र्याने काय केलं, इकडे ह्याचा वास आला कुठंतरी आहे म्हणून, आणि ते धावत निघालं. ते द्रोणाचार्य मागण हे पुढं धावून आलं. त्याने असे बाण मारले की त्याच्या जिभेच्या कडेने बाण त्याला भोगताच येईना, म्हणजे त्याचं आवाज बंद केला. बाण तर कुठं काही नाही, थोडंफार रक्त निघालं असेल पण काही नाही. आणि ते कुत्रं माघारी ह्यांच्याकडं आलं ना, त्यांना वाटलं असा कोण आहे, इतकं अगदी कौशल्यानं बाण मारलेत. कुत्र्याला तर काय आहे, थोडीफार इजा आहे, पण मृत्यू होईल असं काही नाही ना. गेले तर म्हणले, अरे तू कोण? म्हणले, एकलव्य. तुला कोणी शिकवलं? म्हणलं, तुम्हीच. मी कधी आलो तुला शिकवायला? मी हे काय तुम्ही? मग त्याने ते पुतळा केलेला दाखवला. असं का? म्हणले, आता मग मला जर गुरु मानतो तर माझी गुरुदक्षिणा दे. म्हणले, काय आहे? म्हणजे मी मागाल ते दे. ठीक आहे, तुम्ही मागाल ते देतो. तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. आता तो अंगठा काटून दिला, कारण त्याच्यामुळं धनुर आता ती प्रत्यंच्या कशी धरणार, ती दोरी कशी धरणार. याचा अर्थ असा की हिथं ज्याचा अधिकार आहे त्यांनी सरस झालं पाहिजे ना. त्यावेळेस कसं होतं, अधिकार जसा असेल तसं. जर हे सगळं करायचं आहे ते कोणाचं काम आहे? क्षत्रियाचं. अभ्यास करून सगळ्याला शिकवण्याचं काम कोणाचं आहे? ब्राह्मणाचं. वैश्याचं काम कोणतं आहे की काय असेल ते घेऊन यायचं, ज्याला त्याला पुरवठा करायचा आणि त्याच्यावर आपला व्यापार करून सगळं जीवन चालवायचं. असं सगळं असताना तुझा अधिकारच नाही हा, म्हणून त्याला ही शिक्षा दिली. पण इतकं जरी झालं तरी भाव होता, त्यामुळं जे काही असेल ते न बोलणारा असून सुद्धा तिथं त्याचं भजन पक्क व्हायचं. भावे तुटे विकल्प कल्पना. आता जिथं भाव असतो ना त्याच्याजवळ ह्या कल्पना विकल्प काही अडचणीत येत नाहीत, कारण त्याच्या ठिकाणी काय निश्चिंत आहे. समजा जो कोणी भगवंतावर भाव ठेवू नये त्याला जर काही विकल्प जागे झाले, त्याला जर कल्पना पुढं आल्या आणि देवा हे तूच पाठवल्यात, कशाला त्या आडव्या वाटतात? मग हे तुझंच स्वरूप आहे, तूच ह्याला पुढं पाठवलं आहे. आता कल्पनेला तो देवच म्हणायला लागला, मग कल्पनेला कल्पनात्व राहिलंच नाही ना. भाव ते भावना तात्काळ फळे. त्यामुळं ज्याच्याजवळ भाव आहे त्याच्या ठिकाणची भावना त्याला फळ देत असते. भावो तै श्रेष्ठ भाग्य, भावो तै वरिष्ठ वैराग्य, भावो तै आरोग्य भवरोगाचे. एकंदरीत भाव हा सगळ्याचं मूळ आहे. भावाचे कारण मोक्षाचे साधन बोली येले. मोक्षप्राप्तीकरता खरा भाव असावा लागतो. भाव असणं म्हणजे काय, तर भाव हा सत्वगुणाचाच असतो. सत्वगुणाशिवाय भाव असला, आपण पाहिलं रजगुणाचा तमगुणाचा, पण तो परमात्मा प्राप्तीकडे जायचंच नाही. रजगुणे आपल्याला काय फायदा होतोय ते पाहिल, तमगुणे काय भोगायला मिळतंय तेच पाहिल. सत्वगुणी असल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही, तो परमात्मा प्राप्ती पाहिल, म्हणजे शाश्वत सुखाकडे जाईल. एवढ्या तेवढ्या सुखाकडे त्याची कधीच इच्छा व्हायची नाही. असा असणारा ज्याचा भाव असा पक्का आहे की जो भगवंताकडेच जातो, त्याला सांगितलं ह्याचं भाग्य नुसतं नाही, श्रेष्ठ भाग्य. एरवी मनुष्यदेह मिळाला हे भाग्य, मुमुक्षुत्व जागं झालं हे भाग्य, संतप्राप्ती आली हे भाग्य, पण भाव टिकला पाहिजे ना. इथपर्यंत सगळं झालं तरी आपल्या संताला, आपल्या श्रीगुरूला दुय्यम धरायला लागला. त्याच्या ठिकाणी काय आहे, मग तो त्यांनाच येऊन सांगतो, आमके फार ऐकलं ते चांगले, त्याचं ऐकलं ते फार चांगले, ते पाहिलं ते फार चांगले. म्हणजे दुसऱ्याची वाहवा त्यांच्या पुढे येऊन करू लागला, तर त्यांच्याबद्दलचा तुझा भाव कमी, आणि त्याचा परिणाम काय होईल, तर त्याचा परिणाम तुझं भाग्यच कमी पडेल.
म्हणून हे भाग्य श्रेष्ठ कधी ठरेल, भाव पक्का असेल तर. भावोतई वरिष्ठ वैराग्य. आता जसं भाग्यामध्ये भाव वाढावा लागतो तसंच भावनेनं वैराग्य वाढत असतं. याचं कारण आहे की जे काही तुमच्याजवळ असेल ते सगळं समर्पित करण्याकरता वैराग्याची गरज असते. पण कोणाला समर्पित करायचं? आपला ज्याच्यावर भाव आहे त्याला. कुणाला काही द्या द्या म्हणलं तर तसं कसं चालेल? म्हणून ज्यांना द्यायचं आहे तिथं आपला भाव असला पाहिजे, म्हणजेच सत्पात्री दान झालं पाहिजे. हे देण्याकरता कोणतं पात्र तुम्हाला योग्य वाटेल तर जिथं आपला भाव बसतो ते. या ठिकाणी जर काही झालं तर दिलं म्हणजे काय? जे जवळचं असेल ते दिलं. आणि जवळच्या प्रिय वस्तूला देऊन टाकणं हेच वैराग्य. जे आपल्याला नको असेल आणि जे आता उपयोगी पडायचं नाही ते दिलं म्हणजे काय? दान झालं नाही. आणि असं दिलं म्हणजे वैराग्य म्हणत नाहीत. वैराग्य कसं? तर जे आपल्याला आवडतं आहे तेच दिलं आणि देण्याची काही मनात खंत वाटत नसेल तर ते वैराग्य आहे. भावो तै आरोग्य भवरोगाचे. आता एरवी कसं आहे, मनुष्याला जीवन जगायचं असलं तर शरीरात आरोग्य असावं लागतं. पण भवरोग बाजूला काढायचं एक आरोग्य. म्हणजे जसं दोन गोष्टीत आधी आणि व्याधी. व्याधी येऊ नये म्हणून आरोग्य ते शरीराचं, आणि आधी येऊ नये म्हणून आरोग्याचं आहे ते भवरोग घालून टाकायचं. त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टीत जो पक्का आहे, ज्याच्या आधी आणि व्याधी दोन्ही आहे, त्याला त्यातलं काही त्रास होत नाही, तो भवरोगातनं बाजूला पडतो. भक्त भावार्थी निजाचा. तै देवसेवको होय सेलेचा. बोल बोले हे वाचा ते तात्काळ करी. आता दुसरं दाखवलं. भावनेनं काय काय मिळेल. तुमच्या ठिकाणी भाव असला तर काय होईल? तर भक्ताच्या ठिकाणचा भाव आहे तो शुद्ध आहे. त्याच्या ठिकाणी काय झालं? आता काही नाही. एवढंसुद्धा काय आहे की थोडंही कशाबद्दल काही वाटत नाही. मग त्याची भक्ती जी आहे ती संपूर्ण उपरती पावलेली भक्ती, म्हणून त्याला शुद्ध भक्ती म्हटलं गेलं. त्याचा देवसेवक होतो. आता हे ग्रंथ लिहिणारे नाथ महाराज यांच्याच घरी देव स्वतः सेवा करायला होता. एकदा उद्धव म्हणून काही दिवस आणि श्रीखंड्य म्हणून काही दिवस, म्हणजे देवानं त्यांची सेवा केली ते हे सांगतात. आणि इथंच करतेत असं नाही, अनेक संतांच्या ठिकाणी देवानं सेवा केली. मग त्याच्यामुळं सांगितलं की देव सेवको होय सेलेचा. सेलेचा म्हणजे काय? उच्च दुसरे सेवक आहेत त्यापेक्षा अधिक सेवा ह्याची. तो सेवेला कमी नाही. जसं समर्थाचे कितीतरी शिष्य आहेत, पण कल्याणाचंच नाव का प्रसिद्ध झालं? तो सगळ्यापेक्षा असा सेवक आहे की सगळ्यांना अधिक आहे तो. तसा असणारा बोल बोले जे वाचा, आणि त्याच्या वाचेला किंवा समोर असलेल्या श्रीगुरूंनी जे मुखातनं बाहेर काढावं तोपर्यंत करणं. बोल बोले तो त्यांनी फक्त बोलूस्तोवर एवढंच काय? त्याचं एवढं शक्ती आहे. कोण? तो सेवा करणारा. ह्यांच्या मनात काय तो ओळखतो. ह्यांना आता काय द्यायला पाहिजे, काय पाहिजे असं देणारा तो सेवक ते तात्काळ करी. आता देव त्याची जर काही असेल, त्या एकतर असं आहे की मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत. कधीच काही मागत नाही. देव इच्छा करतो हा भक्त काही मागतोय का? पण ज्यावेळेस एखादं काहीतरी मागल तेव्हा तात्काळ देव तिथे येऊन टाकतो. तो कधी मागायचाच नाही, पण कदाचित मागितलं. तुकोबाच्या मुलाला मुतखडा झालता. आता काय करावं आणि ते तर मोठमोठ्याने तळमळायचं. शेवटी त्या जिजाबाई म्हणल्या, काय तुमचा देव काहीतरी बघा. म्हणले जा मंदिरात तीर्थ असलं तर बघ जा. कधी सकाळची हे घातलेलं देवाला पाणी घातलेलं, पण हे 4-5 वाजता गेले तरी पाणी शिल्लक होतं. ही देवालाच काय आहे काळजी पडली. आणि त्यातलं काय 1-2 चमचेच पाणी त्याला पाजलं, त्याचं सगळं पोटच रिकामं झालं. सगळी लघवी बाहेर पडली.
म्हणजे कधीच मागत नाहीत, पण एका दिवस मागितलं तर देव तत्परतेनं ते सगळं पूर्ण करतो. द्रौपदीचे भावासाठी आंबराच्या पोटी करुनिया जगजेठी राखिली लाज. तेव्हा आता त्याला उदाहरण दिलं की द्रौपदीनं त्याच्या सगळ्या बाकीच्यांना काय केलं, विनंती केली, बघा मला ह्यातनं सोडवा. कोणीच नाहीत, सगळे हातबल झाले, देवाला हाक मारली. देवानं एकामागं एक वस्त्र तिथं झाली. असं व्हायला लागलं की त्या दुःशासनाला एक एक ह्याचे हात पोळायला लागले. किती ओढून ओढणार, ते इतकं गरम व्हायला लागलं हात ओढल्यामुळं. ते इतकं झालं की आता पोळायला लागलं हाताला. एवढे कपड्यामागं कपडे, साड्यामागं साड्या त्यातनं निघायला लागल्या. त्याचं काय केलं तर ह्या भगवंतानीच राज राखली. एक तर असं सभा भरली, राजसभा आहे, आणि राज्यसभेत स्त्रीच्या अंगावरचे कपडे काढायचे म्हणजे कितीही दुष्ट असतील, पण देवानं ते पाहून सुद्धा त्याची लाज राखली. प्रल्हाद पुत्र शत्रूचा तरी भाव फळला त्यासी त्याचा, द्वंद्व निरासी सगर्वांचा ओळंगणा देव. आता त्याच्यात दुसरं दाखवलं की प्रल्हाद आहे भक्त, पण हिरण्यकशिपू कुठं भक्त आहे, तो तर विरोधक आहे. त्याने तर काय देवाचं नावच घ्यायचं नाही कोणी, असं संपूर्ण राज्यात दंडक काढलेला. जो कोणी घेईल त्याला शिक्षा होईल. म्हणजे नाव न घेऊ देणारा अभक्त झाला. अभक्त ते देवाचे शत्रू झाले, आणि तो काय आहे, शत्रू आहे, शत्रूचा पुत्र प्रल्हाद आहे. पण त्याची निश्चिम भक्ती पाहिल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय आहे की जे जे काही असेल ते त्याला पुरवलं. द्वंद्व निरसी सर्वांगाचा. आणि त्यानं काय केलं, प्रल्हादाला प्रसन्न तर झालेच, पण हिरण्यकशिपूचा वध झाला हे आपल्याला दिसत असलं तरी त्याचा उद्धार केला, हिरण्यकशिपूचा उद्धार केला. या लागी भावो तैची जयवृत्ती, भावो तै परमप्राप्ती, भावो जई ख्याती परमार्थाची. सगळ्याला भाव कारण आहे. भाव जर असेल तर तुमची जी आहे चाललेली साधना, ती वृत्ती तुमची साधनेशी राहील, आणि त्यामुळं काय परमप्राप्ती होईल. वास्तविक पाहता सगळ्यात परमार्थ जो पूर्णतेला जायचा आहे तो कशाने, तर भावानेच. पहिल्यापासून शेवटपर्यंत भाव टिकूनच राहिला पाहिजे. भावार्थी सत्य गुरु, भावार्थे निज निर्धारू, भावो नाही तै भूमी भारू जन्म होय. तेव्हा ज्याचा भाव आहे त्याला जग सगळं कसं का असं, पण माझे गुरु सत्य आहेत हे त्याच्या ठिकाणी असतं. जसं तुकोबाराय म्हणले का नाही, सत्य गुरु राये पूर्ण कृपा केली, परी नाही घडली सेवा काही. तुमचं जे आहे ते सत्यत्व आहे, पण तुमच्या सत्य श्री गुरुची मी सेवा काय केली, माझ्या हातून काय झाली, काही झाली नाही. मग आता जो कोणी सेवक असेल तोय म्हणतो आपण काय करतोय, आपल्या हातनं अशी काय सेवा होती. मग जसं ह्यांनी दाखवलं कोणी 11व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच की मी काय लक्ष्मीसारखा आहे का, मी गरुडासारखा आहे का, यांच्यासारखी मला का सेवा जमेल का, अर्जुन म्हणत असतो. मग हे मागू को नको. तसं हा सेवक तितक्या पराकोटीचा होऊ शकतो का नाही, आणि नसेल, सेवाच नसेल, मग असला भाव काय कामाचा. ते उलटा काय झाला, भूमीला भार झाला. त्याचा भावही नाही, तो असूनसुद्धा भूमीला भार झाला. गुरु शिष्याची बोला, भावार्थची मोला आला, तो भाव जई पालटला तै बुडाला परमार्थ. एकंदरीत गुरु शिष्याच्या बोलण्यामध्ये त्यांचा जो संवाद असतो त्या संवादात खऱ्या अर्थानं भावच कारण आहे. आणि तो जर भाव त्याचा पालटला तर त्याला जेवढं मिळाले, मग ते ब्रह्मत्रणातळी जाय जई उदास तुम्ही. म्हणजे जे श्री गुरु उदास झाले तर तुम्हाला जेवढे मिळाले, तुम्ही ब्रह्मदशेला जरी गेला असला तर सगळं तुमचं वाया जाईल. या लागी चाड जई परमार्था,
तई मळवून द्यावे भावार्था, भावे विण सर्वथा परमार्थ न घडे. तेव्हा ज्याला परमार्थाची चाड आहे, ज्याला आपल्या उद्धाराची चाड आहे, त्याने आपला भाव कधीही कमी होऊ देऊ नये. जरी मळका होय भावार्थ, तई मळकाची मिळे परमार्थ. मग भावनानुसार होय भावार्थ, मग भावानुसार स्वार्थ सकळ लाभे. एकंदरीत आपल्या भावामध्ये थोडी जरी काय त्यामध्ये काही आलं तर ते मळच आहे. जसं सेना महाराज वारीला गेले, पण वस्त्र घासायला दगड सापडला म्हणून ठेवला जवळ. आता एवढ्याने सुद्धा देवाने त्यांना सांगितलं तुझी नाही वारी पोचली. मग लक्षात आलं आपण काय चूक केली, आलो कशासाठी करतो काय. हा मळच आहे. यत्किंचित जरी तुमच्या परमार्थात स्वार्थ आठवला तरी तो मळ झालेला आहे. आणि मळ असेल तर तुमच्या काय आहे की परमार्थात कुठंतरी बाधा येऊ शकते. दृढ भावे भावना, जई उद्भट उपजे मना. तई जनी जनार्दना देखिजे साचे. आता त्याने दाखवलं नाथराय काय उपाय सांगतात की तुमच्या ठिकाणी दृढ भाव नाही, पण जर मनात काही किंतु यायला लागला, थोडंफार काहीतरी तिथं होऊ लागलं तरी जनी जनार्दना देखिजे साचे. मग जे समोर दिसतंय ते माझ्या सद्गुरूचं रूप आहे असं म्हणा. कारण तुमची भावना कमी व्हायला कोण कारण आहे, तुमच्या पुढं जे काय असेल त्याचंच आकर्षण. इकडची भावना तिकडे जायला लागली की ज्याचं आकर्षण झालं आहे ते माझ्या श्रीगुरूचं रूप आहे असं समजा. तो गुरु म्हणावा जनार्दन, माझिये नयनीचे अंजन. जेने स्वमुखाचे निधान, स्वसुखाचे निधान दाविले डोळा. तेव्हा असे श्रीगुरू आहेत की ज्यानं आमच्या ठिकाणी या सुखाला प्राप्त करून घ्यायला किंवा ते सुख कळून यायला डोळ्यात अंजन घातलं. डोळ्याचा डोळा उघडला जेने, लेवविले लेणे आनंदाचे. म्हणजे हा डोळा चर्मदृष्टी ज्ञानदृष्टी जी आहे ती प्राप्त झाली पाहिजे. ती माझ्या जनार्दनापासून मिळालेली आहे. त्यासी नाही गुरुत्वाची गोडी, परी गुरुत्व त्याचे पाय न सोडी. त्याचे चरणरज दैन्य फेडी, दावी निज स्वरूप. आता काही कसा प्रकार असतो पहा की ज्याच्याजवळ बाकीचं काही नाही, श्रीगुरूच्या ठिकाणचं जे असेल ते सुद्धा नाही, आता तो सर्वांगापूर्ण आहे, पण त्याला बाकीचे म्हणतात की तुम्ही आमचं हे शिकवा, तुम्ही ते शिकवा, तुम्ही आम्हाला काय असेल ते उपदेश करा, अनुग्रह द्या. ह्याचं त्याच्या ठिकाणी काही गोडी नाही. तरीसुद्धा जे काय असेल ते ज्ञान भक्ती वैराग्य त्याच्याकडं सहज येत असतं. त्यांनी स्वीकारलं नाही गुरुपद, स्वीकारणारही नाही, मनात येतच नाही, पण हे सगळं त्याच्याकडं जसं श्रीगुरूला जसं असतं, जो अधिकार असतो तितका त्याच्याकडं अधिकार येईल. या लागी भावार्थेसी पाये, धरिल्या अविद्या निशेष जाये. हे स्तुती अर्थवादू नव्हे प्रतिती माझी. तेव्हा एकंदरीत भावानंच अविद्या नाहीशी होईल. हे मी तुम्हाला माझ्या नुसत्या भावनेतनं सांगत नाही, तर याचा अर्थवाद आहे कोणता, तर मला अनुभव आहे, मी अनुभवातलं बोलतो आहे म्हणूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.